अरे बाळा, काय झालेलं बाळा? थँक्यू. स्वानंदी, तुला एक विचारू? विचारा ना मॅडम. तुला इथे राहायला आवडते? नाही म्हणजे तुला इथे काही प्रॉब्लेम नाही ना? कोणी त्रास देत नाहीये ना? तू खुश आहेस इथे? मॅडम, मी तुमची काळजी अगदीच समजू शकते, पण इथे मला कोणीच त्रास देत नाहीये. मी अगदी आनंदात आहे इथे. सरपोतदार साहेब, शालिनी मॅडम, सुजित सर स्वतः माझी इतकी काळजी घेत आहेत. आणि आता सरपोतदार साहेबांनी स्वतः मला इथे आणलं म्हटल्यावर माझी जरा गैरसोय जरी झाली असती तरी मी केलं असतं ॲडजस्ट. तुम्ही नका काळजी करू, मी खरंच आनंदात आहे इथे. पण खरं सांगू का मॅडम, आपल्या हॉस्टेलसारखी जागा ना अख्ख्या जगात शोधून कुठे सापडणार नाही. म्हणजे तिथे तुम्ही, मी, बाकीच्या मुली, आपण सगळ्याच किती आनंदात राहतो ना. तुम्ही अनेकदा आमच्यावर ओरडता, पण तो ओरडा खायला पण छान वाटतं. माहिती नाही का, पण ती हॉस्टेलची दुनिया वेगळीच आहे. तिथे राहण्यात वेगळीच मजा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या आलिशान घराचं कंपॅरिझन आपल्या हॉस्टेलशी नाही होऊ शकत. मी हॉस्टेलला खूप मिस करते, आणि तुम्हाला सुद्धा. स्वानंदी, तू जे मिस करतेस ना ते हॉस्टेल नाहीये. तू मिस करते तुझं मणी आणि अर्जुन बरोबरचं सुंदर आयुष्य. अगदी त्या दिवसांचा विसर पडला असला तरी तुझ्या मनात खोल कुठेतरी तू ते सगळं मिस करतेस. मॅडम, तुम्ही खरंच मणी सरांना इथे भेटायला आला होतात? नाही म्हणजे मला भेटायला आला असता तर मला कळवलं असतं ना, म्हणून विचारलं. आपल्या लोकांना भेटायला येताना फोन करायची काय गरज आहे? मी तुलाच भेटायला आले होते, पण मणीकडे सुद्धा काम होतं. मी इथे आल्यावर कळलं की तू ऑफिसमध्ये आहेस. मग म्हटलं आधी मणीला भेटून यावं. सरपोतदार आपल्या हॉस्टेलचे ट्रस्टी आहेत ना, त्यामुळे हॉस्टेलचं सगळं काम मणी बघतो. त्याला काही फाईल्स द्यायच्या होत्या, म्हणून म्हटलं जावं, दोघांनी भेटून यावं. हो का? मला हे पहिल्यांदाच कळतंय. मणी सर हॉस्टेलचं सगळं काम बघतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात जे आपल्याला दिसतात पण कळत नाहीत, कारण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ना. म्हणून डोळ्यांवर विश्वास ठेवू नये. माणसांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. माणसं एखाद्या प्रसंगी जशी वागतात त्याच्यावरनं त्यांना जज करू नये. त्यांना समजून घ्यावं आणि मग आपलं मत बनवावं.